नमस्कार मित्रांनो, आज विषय आहे कंगना राणावतचा. पण मी कंगना राणावतबद्दल बोलणार नाही आहे. मी बोलणार आहे गार्डियन या एका अग्रगण्य इंग्रजी वर्तमानपत्राबद्दल, जे इंग्लंडमध्ये प्रकाशित होतं. आपल्यापैकी काही जणांना माहीत असतं, पण ही वस्तुस्थिती आहे की गेले अनेक दशकं जुन्या जाणत्या लोकांसाठी लिहिणारे आपले संपादक वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे गार्डियनमध्ये प्रकाशित झालेले लेख चोरी करून आपल्याला अग्रलेख म्हणून देत असतात. आपण ते वाचत असतो आणि त्यांनाही वाटतं की आपण खूप मोठे विद्वान झालोय. हा विषय आहे की जर कंगना राणावतवर बंदी घालायची, तिचा पद्मश्री पुरस्कार परत घ्यायचा, तर मग गार्डियनचं काय करायचं? जर कंगनावर बंदी घालायची असेल तर गार्डियनवरही बंदी घातली पाहिजे. पण गार्डियनवर बंदी घातली तर काय करणार? म्हणजे आपल्याकडचे एकमेव संपादक आहेत संजय राऊत, की जे स्वयंभू आहेत, जे काही न वाचता त्यांना अग्रलेख स्फुरतो आणि ते पेनाने लिहितात अग्रलेख. पण बाकीचे काही बरेचसे संपादक काही स्वयंभू नाही आहेत आणि त्याच्यामुळे जर गार्डियनवर बंदी टाकली तर हे जाणत्या लोकांसाठीचे वगैरे वर्तमानपत्र अग्रलेख लिहिणार कसे काय? पण गार्डियनवर बंदी का घालायची? तर याचं उत्तर आहे की ज्या गोष्टीसाठी कंगना राणावतवर गेले काही दिवस टीका केली जाते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर त्याच्याबद्दल शोकसभा घ्यायच्याऐवजी मुंबईतल्या चौकात कंगना राणावतच्या निषेधाच्या सह्या गोळा करायची मोहीम राबवली जाते. तर मग गार्डियनचं काय करायचं? याचं कारण आज हा व्हिडिओ आहे. त्याच्यात मी मुख्यतः 18 मे 2014 रोजी, म्हणजे ज्या दिवशी ज्या नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळालं, त्याच्या दुसऱ्या दिवशी गार्डियनमध्ये अग्रलेख जो आला होता तो तुम्हाला जसाच्या तसा, काही थोडंसं म्हणजे काही इंग्रजी मी काय तसंच्या तसं वाचून दाखवणार नाही आहे, पण त्या अग्रलेखात काय म्हटलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या अग्रलेखात जे म्हटलेलं आहे ते कंगना राणावतच्या विधानांपेक्षा फारसं काही वेगळं नाही आहे. गार्डियनचा अग्रलेख म्हणतो, भारत नियतीशी दुसरा करार. पंडित नेहरूंनी भारताच्या स्वातंत्र्याला नियतीशी करार असं म्हटलं होतं. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की आज 18 मे 2014 हा दिवस, ज्या दिवशी ब्रिटिश भारत सोडून गेले, म्हणजे 14 ऑगस्ट 1947, त्यापेक्षा फारसा वेगळा नाही. नरेंद्र मोदींच्या निवडणुकीतील विजयामुळे एका युगाचा अंत झालेला असून एक नवीन युगाचा आरंभही झालेला आहे. कारण हे जे युग आहे गेल्या 70 वर्षांचं, साधारणतः 47 ते 2014, याच्यामध्ये जी भारतातल्या सत्तेची संरचना होती, सत्तेचं स्वरूप होतं, ते ब्रिटिश काळापेक्षा फारसं काही वेगळं नव्हतं. म्हणजे कंगना राणावत म्हणाली होती की देशाला खरं स्वातंत्र्य 2014ला मिळालं. गार्डियन म्हणतंय की 2014 पूर्वी, म्हणजे गेल्या 70 वर्षात भारतात सत्तेचं जे स्वरूप होतं, सत्तेची जी संरचना होती, ती ब्रिटिश काळापेक्षा फारशी वेगळी नव्हती. पुढे जाऊन हे अग्रलेख म्हणतो, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारत देश होता, तो म्हणजे ब्रिटिश राज्याच्याच एका प्रकारचं कंटिन्युएशन, ब्रिटिश राज्यच पुढे चालत आहे, अशा प्रकारे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारत होता. त्यांनी सलमान रश्दीच्या मिडनाईट चिल्ड्रन्स पुस्तकाचा संदर्भ दिलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की 15 ऑगस्ट 1947च्या दिवशी जी लहान मुलं होती ती आता 70च्या पलीकडे गेली असतील. पण जरी त्यांची 70 उलटून गेली असली तरी देशात, भारतामध्ये काही खूप मोठा फरक पडला नव्हता. फरक कशा अर्थाने पडला नव्हता? तर या काळामध्ये, म्हणजे गेल्या 70 वर्षाच्या काळामध्ये भारताचं स्वरूप होतं ते ब्रिटिश राज्यासारखंच होतं. ते कसं होतं? ते केंद्रीय शासन व्यवस्था, गॅरिसन म्हणजे एक शहराभोवती तटबंदी असते आणि त्या तटबंदीच्या आतून, त्या शहराच्या आतून राज्याचा, देशाचा कारभार चालवला जात होतो, ज्याला आपण लुटियन्स दिल्ली म्हणतो.
तसं एका दिल्लीतलं नवी दिल्लीतल्या वर्तुळाकडनं संपूर्ण देशाचा कारभार चालवला जात होता आणि एक छोटा वर्ग, प्रभावशाली वर्ग जो इंग्रजी बोलू शकायचा, फरडं इंग्रजी बोलू शकायचा, या वर्गाकडून देश चालवला जायचा. आणि या वर्गाचा ॲटिट्यूड कसा असायचा, यांची धारणा कशी असायची, तर यांना वाटायचं एकाच वेळेला ते असे लोकांचं शोषण करणाराही हा वर्ग होता आणि दुसरीकडे लोकांवर मेहरबान झालेलाही हा वर्ग होता. म्हणजे ते दाखवायचे एकीकडे की आम्ही बघा जनतेसाठी कशा गोष्टी करतोय, म्हणजे आम्ही राजे आहोत आणि आम्ही प्रजेच्या कल्याणासाठी आम्ही कसे वागतोय, आणि दुसरीकडे प्रजेचं शोषण करण्याचं काम हा वर्ग करायचा. पण हा वर्ग कधीही समावेशक नव्हता. राजा आणि प्रजा, शासक आणि प्रजा यांच्यामध्ये मोठं अंतर होतं. राज्यकर्ता वर्ग हा सामान्य लोकांच्यातनं आलेला नव्हता असं गार्डियन म्हणतोय, गार्डियनचा अग्रलेख म्हणतोय. त्याच्यात पुढे जाऊन हा गार्डियनचा अग्रलेख म्हणतोय की जरी भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली असली आणि प्रत्येक नागरिकाला भारतीय घटनेने मतदानाचा हक्क मिळवून दिला असला तरी हे मतदान, या मतदानाच्या अधिकारामुळे जनतेला आवाज प्राप्त झाला नव्हता. त्यांना मत देता येत होतं 5 वर्षातनं एकदा, पण त्यांच्या मताला किंमत होती अशी परिस्थिती नव्हती. हा आवाज कधी कधी ऐकू यायचा आणि सगळ्यात जोरात हा आवाज ऐकू आला, ज्याच्यामुळे मोठे हादरे बसले सत्तेच्या या वर्तुळाला. म्हणजे 1977 साली जेव्हा इंदिरा गांधींनी देशात लोकशाहीची हत्या करून अलोकप्रिय नसलेली, लोकांच्या रोषास कारणीभूत असलेली आणीबाणी जेव्हा लावली, तेव्हा त्या आणीबाणी विरोधात लोकांचा हा आवाज प्रकट झाला होता. पण असे काहीच अपवाद असतील ते वगळता 70 वर्षामध्ये लोकांचा आवाज अशा रीतीने प्रकट झाला नव्हता. पुढे जाऊन गार्डियन म्हणतं की आज हा आवाज पुन्हा ऐकू आलेला आहे. म्हणजे नरेंद्र मोदींचा विजय हा सामान्य लोकांचा आवाज हा पुन्हा ऐकू आलेला आहे. त्याची तुलना आणीबाणीच्या विरोधात लोकांनी जो लढा दिला त्याच्याशी गार्डियन करत आहे. आणि त्याच्यात विशेष म्हणजे हा अग्रलेख म्हणतो की या लोकांच्या आवाजामुळे एका नव्या वेगळ्या प्रकारचा नेता नरेंद्र मोदींच्या रूपाने भारताला दिलेला आहे. नरेंद्र मोदी हे बहुजन समाजातले आहेत, म्हणजे तसं बघायला जुन्या जातीच्या उतरंडीप्रमाणे खालच्या जातीतले आहेत. ते फरडं इंग्रजी किंवा मातृभाषा म्हणून इंग्रजी बोलू शकत नाहीत. भारताची जी काँग्रेसच्या काळामध्ये जी एक सेक्युलर आणि उदारमतवादी इंग्रजी बोलणारी अशी जी एक परंपरा भारतीय नेत्यांची काँग्रेसच्या काळात उभी होती, त्याच्यापासून ते खूप वेगळे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जनतेच्या आवाजातनं एका नव्या भारताची नांदी या जनतेनी, भारतीय लोकांनी मतदानाद्वारे दिलेली आहे. पूर्वीच्या भारतामध्ये जे गरीब असायचे त्या गरिबांना, म्हणजे त्या गरिबांना मदत करणं, त्यांना भीक देणं, हे तिथल्या उच्चवर्णीय, उच्च म्हणजे जे उच्चवर्णीय नाही, उच्च जे पदस्थ होते, जे सत्ताधारी होते, त्यांना जेव्हा निवडणुकांना समोर जायचं असेल किंवा ज्यांना असंच त्यांना दया आली, वाटलं तर देशातल्या गरिबांसाठी आपण काहीतरी करतोय, आपण मदत करावं, गरिबी हटावं म्हणावं, असं अशा प्रकारच्या गोष्टी ते करत असत आणि त्याच्याद्वारे ते मतं मिळवत असत. मध्यमवर्गीयांना तर कोणी गृहीतच धरलं नव्हतं या सगळ्या काळामध्ये. ही जो नवा भारत आहे त्या नव्या भारतामध्ये सामान्य लोकांना भीक मिळवण्यात इंटरेस्ट नाही आहे. सरकारने आपल्याला मदत द्यावी, मी हातात मदतीचा भिकेचा कटोरा घेऊन राहील आणि मला तुच्छतेने माझ्याकडे बघावं अशी अजिबात या नवीन भारताची इच्छा नाही आहे. हा नवीन भारत त्या अर्थाने वेगळा आहे. त्याच्याऐवजी माझ्या ज्या इच्छा आकांक्षा मला ज्या आहेत त्या आकांक्षांची पूर्तता करण्यामध्ये जे अडथळे होते ते अडथळे सरकारने दूर करावे अशी माझी सरकारकडनं अपेक्षा आहे. असं कोण लिहितं आहे? असं गार्डियन लिहितं आहे. त्याच्या पुढे जाऊन गार्डियन म्हणतो, गार्डियनचा अग्रलेख म्हणतो की गांधी घराण्याबद्दल किंवा देश चालवणाऱ्या इंग्रजी भाषिक परदेशी विद्यापीठातनं शिकून आलेला जो वरिष्ठ उच्च पदस्थ वर्ग होता त्यांच्याबद्दल एक 70 वर्षामध्ये लोकांना एक आस्था होती की
मायबाप सरकार हेच आपले काहीतरी भाग्यविधाते आहेत, अशी जी एक धारणा तयार केली गेली होती ती या नवीन भारतामध्ये नाही आहे. आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पूर्वी जो प्रयत्न करत होता की एक समाजवादी आणि याच्यापासून दूर असं एक भारताच्या निर्मितीचा जो प्रयोग करत होता, म्हणजे जे नेहरूवाद जो होता, काँग्रेसची जादू संपलेली आहे. जरी काँग्रेसमध्ये काही चांगले नेते शिल्लक असले तरी काँग्रेसची जी जादू होती, ज्याच्याद्वारे काही प्रचार न करता लोक काँग्रेसला डोळे मिटून मतं देत होते, ती काँग्रेसची जादू आता संपलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा जो मुख्य मतदार आहे त्याला काँग्रेसचं जे तथाकथित नॉन सेक्टरियन म्हणजे सेक्युलर व्हॅल्यूज आहेत त्याच्याशी फारसं काही देणं घेणं नाही आहे. आणि त्यांना वाटतं आहे की देशात हिंदुत्वाचं किंवा त्यांच्या हिंदू धर्माचं, हिंदू संस्कृतीचं स्वरूप जसं ज्यांना अभिप्रेत आहे तशा प्रकारचं स्वरूप भारताने अंगीकार करावा असं त्यांचं मत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या इथे पुरोगामी आणि हे आरोप करत असतात की नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आणि त्यांनी भारत बदलला, तर त्याच्या विरोधात जाऊन गार्डियनचा अग्रलेख म्हणतो की हे कळायला पाहिजे की नरेंद्र मोदी निवडून आलेत, त्यांना विजय मिळालेला आहे, तो भारतीय समाजात घडत असलेल्या बदलाचं द्योतक आहे. भारतीय समाजात बदल घडला आणि या बदलामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यामुळे भारतीय समाजात बदल घडला आहे असं नाही आहे. म्हणजे जनतेत बदल झाला आहे, त्यांनी आपला नेता निवडला आहे आणि हा एक मोठा असं ते यशस्वी अशासाठी झाले कारण नरेंद्र मोदींनी भारतीय समाजात जो बदल घडत होतं तो बदल त्यांनी अचूक ओळखला. त्याच्या पुढे जाऊन गार्डियन आहे, डाव्या विचारांचं आहे, ते टीका केल्याशिवाय काही राहणार नाहीत. त्यांनी टीका करता नाही कारण विजयाच्या सर्वोच्च क्षणी देखील त्यांनी एक चिंता व्यक्त केली आणि ती चिंता व्यक्त करताना त्यांनी म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी कशा प्रकारचे नेते आहेत त्याच्याबद्दल फारसं अजून माहिती नाही आहे. आणि आम्ही सांगू शकत नाही की 2002 सालच्या गुजरात दंग्यांमध्ये त्यांचा हात होता का आणि होता तर केवढा होता याच्याबद्दल काही आम्ही या प्रश्नाचं उत्तर अजून आपल्याला मिळालेलं नाही आहे. नरेंद्र मोदींचा स्वभाव हा थोडासा एक झाकल्या मुठीसारखा आहे, थोडासा गुप्त स्वरूपाचा आहे. ते स्वतःच्या भावना अधिक स्पष्टपणे जास्त मांडत नाहीत आणि त्यांच्यामध्ये व्यावहारिकता आणि त्यांचं जी विचारधारा आहे हिंदुत्वाची, ज्याला त्यांनी एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे एक थोडीशी टोकाची विचारधारा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, याच्यामधला समतोल ते कसा साधतात हे अजून आपल्यापर्यंत आलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जेव्हा तुम्ही वरच्या पदावर जाता आणि तिथला जो व्यवहारवाद आहे त्या व्यवहारवादामुळे त्यांचं जी भीती व्यक्त केली जात होती की भारतातले मुस्लिम धर्मीय आणि त्यांच्याबद्दलचे त्यांचे जे खटके उडण्याची भीती व्यक्त केली जाती होती, मुसलमानांना दरकिनार करण्याची भीती व्यक्त केली जात होती, तो त्यांच्यात हा व्यवहारी वृत्ती त्या भीतीवर मात करेल किंवा पाकिस्तानची खोडी काढण्याच्या जी भीती व्यक्त केलेली आहे त्याच्याऐवजी त्याच्या व्यावहारिकतेला प्राधान्य देऊन पाकिस्तानची कदाचित शांततेची चर्चा केली जाईल अशा प्रकारचा आशावाद गार्डियननी व्यक्त केलेला आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की जरी म्हणजे ते उजव्या विचारसरणीचे असले, म्हणजे याच्यामध्ये गार्डियन चुकलेलं आहे पण गार्डियननी आशावाद व्यक्त केला आहे की त्यांच्या विचारधारेच्या विपरीत जे भारतातल्या लोकांना सबसिडी दिली जाते वेगवेगळ्या गोष्टींवर ती ते एका झटक्यात रद्द करणार नाहीत. उलट नरेंद्र मोदींनी अनेक प्रकारच्या सबसिडीमध्ये वाढ केलेली आहे, ते थेट लोकांच्या बँक खात्यामध्ये सबसिडी जमा होते. पण त्यांनी तो आशावाद व्यक्त केला आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावरही ही सबसिडी रद्द करणार नाहीत. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेलं भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका परिवारातले असले तरी दोन वेगवेगळ्या संस्था आहेत आणि त्यांच्यातला जो पंतप्रधान झाल्यावर ते संघाच्या अजेंड्यापेक्षा पक्षाचा अजेंडा किंवा सरकारचा अजेंडा वेगळा राखतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. कारण जरी नरेंद्र मोदींना मोठं बहुमत मिळालं असलं म्हणजे 282 जागांचं तरी भारत हा काही गुजरात नाही आहे. आणि जेव्हा तुम्हाला एखादं मोठं जहाज चालवायचं असतं तेव्हा तुम्ही ते मोटरसायकल चालवल्यासारखं स्कूटर चालवल्यासारखं चालवू शकत नाही. आणि हे भान त्यांना
देशाचं नेतृत्व करताना येईल अशी अपेक्षा गार्डियननी व्यक्त केलेली आहे. शेवटच्या परिच्छेदामध्ये हा अग्रलेख म्हणतो की ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलंय त्यांच्या आकांक्षांना न्याय देणं, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणं, काही अपेक्षा तरी पूर्ण करणं हे त्यांना आवश्यक आहे. पण तरी देखील त्या आकांक्षा पूर्ण त्यांचं समाधान करणं शक्य होणार नाही. पण जर त्यांची जी ही नवीन सुरुवात आहे ती जर या लगेच म्हणजे लगेचच्या लगेच ती सुरुवात एका अपेक्षाभंगात जर परावर्तित झाली नाही किंवा प्रखर राष्ट्रवाद म्हणजे टोकाचा राष्ट्रवाद जसं हिटलर आणि वगैरे या युरोपियन मुसोलिनी वगैरे त्यांच्यासारख्या ह्याच्यात जर परावर्तित झाली नाही, पण ते जर टाळलं तर नरेंद्र मोदी हे दैवी देणगी लाभलेले गिफ्टेड राजकारणी आहेत. आपण अशी अपेक्षा करूया की त्यांच्या नेतृत्वाखाली हे जो नवीन भारत आहे तो म्हणजे वाटचाल करेल, पण हा नवीन भारत आहे हा नरेंद्र मोदींकडेही उत्तरदायित्वाच्या दृष्टीने बघेल, त्यांना देखील त्यांच्या कामावर आधारित मतदान करेल असं म्हणून हा अग्रलेख संपतो. आता सांगा मित्रांनो, कंगना बोलली, कंगना ही शेवटी फिल्मी नटी आहे, ती काही इतिहासाची अभ्यासक, राजकारणाची अभ्यासक, घटनेचे अभ्यासक वगैरे असणं शक्य नाही. तिने म्हटलेलं आहे की जर मी कोणा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला असेल तर मी पद्मश्री परत घेईन. ती ज्या पद्धतीने बोलली ते खूप काही चांगलं होतं अशातला भाग नाही, पण तिच्या म्हणण्यातला अर्थ आणि गार्डियनच्या अग्रलेखातला अर्थ याच्यामध्ये फारसा फरक नाही आहे. अगदी ज्या ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिलं त्या ब्रिटिशांमधला, इंग्लंडमधला, ब्रिटनमधला एक जुना जाणता वर्तमानपत्र त्याचे अग्रलेख ज्याची कॉपी आपल्याकडचे संपादक मारतात, त्या अग्रलेखात असा आशावाद व्यक्त केलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदींचा विजय हे एका नव्या युगाची नांदी आहे. त्याने असं नाही म्हटलं की हा म्हणजे भारत 2014 साली स्वतंत्र झाला, पण त्यांनी हे म्हटलं की गेल्या 70 वर्षाचा, आणि त्याच्यात वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपही होता, त्याच्यामध्ये आघाडी सरकारही होती, म्हणजे फक्त पण मुख्यतः जो काँग्रेसचं शासन होतं, ही जी व्यवस्था होती, जी लुटेन्स दिल्लीच्या हातात व्यवस्था होती, ती व्यवस्था ब्रिटिशांच्या राज्यापेक्षा फारशी वेगळी नव्हती. ती लोककल्याणासाठी नव्हती, ती एका राज्यकर्त्या वर्गाने गरीब जनतेवर राज्य करणं हा आमचा, पिढीजात राज्य करणं हा आमचा अधिकार आहे अशा भावनेने केलेली व्यवस्था होती. असं जर गार्डियनचा अग्रलेख म्हणत असेल तर आता काय गार्डियनवर बंदी घालायची मागणी करणार का? हा प्रश्न कंगनावर बंदी घाला, कंगनाचा पद्मश्री वापस घ्या, माघारी घ्या, अशी मागणी करणाऱ्यांना विचारायला हवा. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.